आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया स्तोत्रसंहिता 94:18. माझा पाय घसरला असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वर तुझ्या दयेने मला आधार दिला. माझा पाय घसरला असा मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वर तुझे दयेने मला आधार दिला. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे की जेव्हा माझा पाय घसरायला जात होता, जेव्हा मी वाईट परिस्थितीमध्ये पडायला जात होता, तेव्हा परमेश्वराच्या दयेने मला आधार दिला, मला सांभाळला. खूप वेळा असं होतं की आपण आपल्या मित्रांसोबत बरोबर ते बोलतात त्यांच्या याच्यामध्ये आपण असं कधी असं होऊ शकतं की आपण त्यांच्या याच्यामध्ये जाऊन कोणती वाईट गोष्ट करायला आपण जाणार असतो. त्यावेळेला पण परमेश्वरावर आपण विश्वास करतो. परमेश्वराची मुलं असल्याकरिता परमेश्वर आपल्याला काय करतो, त्या वाईट गोष्टीमध्ये पडू नये म्हणून परमेश्वर आपल्याला काय करतो, सांभाळतो, आपल्याला बाहेर काढून आणतो. कारण की परमेश्वराला माहीत आहे की ती वाईट गोष्ट आपल्याला नसते माहीत. वाईट गोष्ट परमेश्वर खूप जणांना आपल्या जीवनामधून काढतो. त्यावेळेला आपल्याला कळत नाही की का परमेश्वराने या व्यक्तीला माझ्या जीवनातनं काढलं, काही परिस्थिती माझ्या जीवनात आली, पण परमेश्वर ते आपल्या चांगल्यासाठी करतो. आपला पाय खाली पडणार होता, पुढे आपल्या पुढे ते मोठं खड्डं होतं, त्या खड्ड्यात आपण पडणार होतो, आपला पाय घसरणार होता, पण त्या परमेश्वराने आपल्याला नाही दिसलं ते, पण परमेश्वरा आपली काळजी करतो, त्याची आपल्यावर दया आहे म्हणून परमेश्वर ते पाहतो. म्हणून परमेश्वर त्या खड्ड्यामध्ये पडू नये म्हणून परमेश्वर आपल्याला हात धरून आपल्याला बाहेर काढतो. तसं जेव्हा आपला विश्वास परमेश्वरावर असेल, खूप गोष्टी येतील आपल्याला वाईट गोष्टीमध्ये पाडायसाठी, वाईट गोष्टी करायसाठी. खूप लोक आपल्याला सांगतील की हे केल्याने काय नाही होत, काय नाही होत, पण जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास करतो, परमेश्वर आपल्याला वाईट गोष्टीमध्ये पडू देणार नाही. तर चला हे वचन आपण स्वीकारूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो. राजा, जसं तुझं वचन म्हणतो की माझा पाय घसरणार होता, पण परमेश्वराच्या दयाने मला वाचवलं, मला सांभाळलं. तसंच परमेश्वरा, हालेलुया, वाईट गोष्टीमध्ये न पडता परमेश्वर तुझ्या मार्गा चालायसाठी परमेश्वर तू आम्हाला मदत सहायता कर. राजा, येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.